नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पेठवडगाव व आसपासच्या भागामध्ये गांजा विक्रीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे व त्या संदर्भात आपले सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्या व्हिडिओबद्दल आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया. मी मध्ये एक व्हिडिओ व्हायरल केला होता. तो व्हिडिओ व्हायरल करायचं कारण म्हणजे पेठवडगाव व आसपासच्या भागात गांजाचं प्रमाण, विक्रीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि कॉलेजच्या पोरांना हा गांजा विक्री केला जातो आणि ह्या भागात गांजा विक्री इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की ह्या पोरांच्या भविष्याचं काय, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या आईवडिलांच्या मनात आज निर्माण झाला आहे. मी नुकताच आता वडगाव पोलीस स्टेशन आणि SP साहेबांना याबद्दल तक्रार अर्जसुद्धा केला आहे, पण प्रशासनानं अजून कुठलीही ह्याच्यावरती कारवाई केलेली नाही. मला आज ह्या न्यूजच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे, खरोखर अतिशय वाईट परिस्थिती आज या भागात निर्माण झाल्या. कारण का कॉलेजचे विद्यार्थी ह्या गांजाचं सेवन खूप मोठ्या प्रमाणात करायला लागल्यात आणि मी परवाच त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते गांजाची पुडीसुद्धा दाखवल्या. ती तब्बल 400 रुपयाला ती विक्री केली जाते. म्हणजे किती त्या मुलांना त्या गोष्टीची लत लागली आहे बघा. एवढीशीच पुडी छोटी आहे, पण ती 400 रुपयाला विक्री करून ती लोक त्या गोष्टीचं सेवन करायला लागलेत आणि ह्या मुलांच्या भविष्यासाठी अतिशय धोक्याची गोष्ट आहे. खरोखर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, ह्या गोष्टीकडं प्रशासनानं गांभीर्यपणाने लक्ष देण्याची गरज आहे.